श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार एकदम हेल्दी पण टेस्टी अशी गोष्ट म्हणजे सीड मुखवास, जो चवीला पण छान आणि शरीरासाठी आणि आपल्या हेल्थसाठी तर अगदी सोनं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे, तर इथे आपण घेतलं आहे पंपकिन सीड, सूर्यफुलाच्या बिया, मगज बी, जवस, पिस्ता, अक्रोड, ओवा, सोप, त्याच्यानंतर मनुक्का. तुम्ही याला काय किशमिश म्हणता ते सुद्धा म्हणू शकता, आम्ही मनुक्काच म्हणतो. हे सगळं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे पूर्ण. आता पहिले आपल्याला बडीशेप भाजून घ्यायची आहे, कारण यालाच वेळ लागते फक्त थोडा, बाकी सगळं साहित्य लवकर भाजलं जाते. बडीशेप सगळ्यांनाच माहिती आहे, ही डायजेशनसाठी खूप चांगली आहे. बडीशेप ॲसिडिटी कमी करते आणि अन्न लवकर पचवते. याला छान अशी भाजून घ्यायची. आता सोप छान भाजून घेतले. आता ओवा भाजून घ्यायचा. ओवा सुद्धा जेवणानंतर घेतल्यास डायजेशन सुधारते आणि तसा जर खाल्ला आपण तर खूप तिखट लागतो, पण भाजल्यामुळे त्याचा तिखटपणा भरपूर प्रमाणात कमी होतो. आता आपलं ओवा आणि तीळ छान भाजून घेतलेले आहे. हे आता आपल्याला एक एक इन्ग्रेडियंट भाजणं झाल्यानंतर एकत्र करायचे आहे. याला घ्यायचं आहे मगज बी, सूर्यफुलाच्या बिया आणि पंपकिन सीड. हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं आहे. हे फक्त आपल्याला जस्ट रोस्ट करायचं आहे. याला काही खूप खरपूस भाजायची गरज नाही आहे. पंपकिन सीडमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे केस गळती कमी करते आणि इम्युनिटी वाढवते. तर आपण घेतलं आहे सूर्यफुलाच्या बिया. याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आहे, जसं स्किनसाठी नैसर्गिक ग्लो देते, स्किन आपली नॅचरली ग्लो करते आणि हार्टसाठी आणि ब्रेनसाठी तर खूप फायदेशीर आहे. आणि पिस्त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन्स आहेत. तीळ तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणूनच आपण संक्रांतीला भरपूर प्रमाणात तीळ खातो. त्याच्यामध्ये कॅल्शियम, आयरन आणि झिंक, ज्याने बोन्स स्ट्रॉंग होतात आणि आपल्या शरीराला याच्यामध्ये थोडी उष्णता देते. आणि मगज बी पण आपल्या त्वचेला छान ऑइल देतं, एनर्जी देते आणि शरीरात एक प्रकारचा ओलावा टिकवते ते. आता हे एकत्रच भाजलेलं आहे मी सगळं. मनुक्कासुद्धा आपल्या त्वचेला एक प्रकारचं ग्लो देतं आणि शरीरातील टॉक्झिन्स काढायला मदत करते. हे एक एनर्जी बूस्टर म्हणून काम करते. थकवासुद्धा कमी करते मनुक्का. आणि विशेषतः आपल्या लेडीजसाठी हार्मोन बॅलन्स राखतं आणि ब्लड प्युरिफाय करतं. आणि जवस तर हल्ली आपण सगळेजण खायला लागलेलो आणि सगळ्यांनाच माहिती आहे जवसाविषयी. जवस, फ्लॅक्सीड, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे, ज्यामुळे केस आणि आपली स्किनसाठी खूप चांगलं आहे. आणि याने मेन म्हणजे आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवते. हे फक्त जस्ट आपल्याला तडतडू द्यायचं आहे, थोडं भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे जवस भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत तीळ. तीळसुद्धा छान भाजून जायचे आहे, कारण आपली कढई ऑलरेडी गरम आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तीळसुद्धा छान भाजून झालेलं आहे. तिळामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. कोणी म्हणतं पंपकिन सीड खा, कोणीतरी सांगतं मनुक्का भिजवून खा, कोणीतरी म्हणतं जवस, ओवा, तीळ ते खा. पण हे सगळं रोज लक्षात ठेवणं अवघड आहे. दिवसभर आपण हे खायचं की ते खायचं, हे कधी या टायमिंगला कधी खायचं, हे या कोणत्या टायमिंगला कधी खायचं, हे काहीच कळत नाही. त्यामुळे हे सगळं एकत्र करून ॲट अ टाईम तुम्ही खाऊ शकता. रोज जेवणानंतर खाऊ शकता किंवा तुम्ही
अगदी चहा पिल्यानंतर सकाळीसुद्धा खाऊ शकता. आता आपल्याला एक घ्यायचं आहे अर्ध लिंबू. एक पण घेऊ शकता तुम्ही, पण त्याच्यावर डिपेंड आहे आपल्याला किती टाकायचं आहे याच्यावर. तर मी सध्याचा अर्ध लिंबू घेतलेला आहे. त्या लिंबाच्या रसामध्ये टाकलाय मी हळद आणि मीठ. याचं आपल्याला त्याच्यामध्ये टाकून पूर्ण छान भाजून घ्यायचं आहे. तर आता आपण हे हळद, मीठ आणि लिंबूचं जे सोल्युशन केलेलं आहे ते सगळं नाही टाकायचं, आपल्याला एक एक चमचा टाकायचा आहे आणि भाजायचं आहे. परत एक चमचा टाकायचा आहे, परत भाजून घ्यायचं आहे छानपैकी. हे थोडं स्लो प्रोसेसमध्ये करा, याला थोडा वेळ लागतो सगळं मिक्स करायला, कारण हे सगळं त्या आपल्या सोल्युशन याला लागलं पाहिजे, इन्ग्रेडियंट्सला हे सोल्युशन सगळं. आता ते राहिलं होतं ते सगळं मी टाकून घेतलं आहे एकदा आणि छान अजून परत एकदा व्यवस्थित भाजून घ्या. याच्यामध्ये आपण हळद, मीठ आणि लिंबू टाकल्यामुळे याला छान अशी वेगळी टेस्ट येते. परत छान वेगळा कलरसुद्धा छान दिसतो. आता तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार थोडं कमी जास्त प्रमाण करू शकता तुम्ही, पण मला तरी वाटते मिठाचं प्रमाण कमी करावं, कारण आजकाल सगळेजण मीठ कमी खातात, त्यामुळे मीठ तुम्ही कमी टाकलं तरी चालेल. आणि आता हे छान सगळं भाजून झालेलं आहे. मी थंड करायला ठेवलं हे, याला छान थंड होऊ द्या. आता कोणी म्हणतं पंपकिन सीड खा, कोणी सांगतं मनुक्का भिजवून खा, कोणीतरी म्हणतं जवस खा, कोणी म्हणतात जवसाची चटणी करून खा, ओवा तीळ वेगळं खा. पण हे सगळं रोज लक्षात ठेवणं अवघड आहे आणि कोणत्या वेळी काय खायचं हे कधीच कळत नाही. त्यामुळेच म्हणून मी केलं आहे सगळ्यांपेक्षा थोडं वेगळं. सगळ्या हेल्दी बिया, ड्रायफ्रूट्स, मनुक्का एकत्र करून तयार केलं आहे अगदी हेल्दी सीड मुखवास. याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर छानपैकी चेरी वगैरे पण टाकू शकता, कारण लहान मुलांना छान आवडेल असं थोडं कलरफुल करू शकता त्यामध्ये तुम्ही, कारण लहान मुलांना जर जेवणानंतर सोप दिली आपण, ओवा दिला तर ते खात नाहीत. आणि एक छान ड्राय कंटेनर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचं, पण हे अगदी थंड कोरडं होऊ द्या अगदी. आता एका चमच्यात सगळी हेल्थ, आता वेगळं खायचं नाही आणि आपलं डायजेशन त्याने सुधारेल. परत स्किन ग्लो होईल, तुमचे केससुद्धा खूप छान होईल आणि चव तर याची जबरदस्त आहे अगदी. तुम्ही जेवणानंतर 2-2 वेळा खाल, तसं आपल्याला सोप ओवा खायचा खूप कंटाळा येतो. तर अशा प्रकारे हे मुखवास तुम्हाला कसं वाटलं, ट्राय करा हा हेल्दी सिक्रेट मुखवास आणि जरूर खा. जेवण झाल्यानंतर आठवणीने खा, तुम्ही परत बनवाल ही मला खात्री आहे. आणि कसा वाटला हा मुखवास मला जरूर सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर लवकरच भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.